खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सविस्तर बोलतील, कारण मोदी 2 दिवस मुंबईत आहेत. उद्घाटन केली, ज्याचं सुरुवात आधीच्या सरकारनं केली होती. मग एअरपोर्ट असेल, मेट्रो असेल, त्याचं फीत कापण्याचं काम मोदीने नक्कीच केलं, क्रेडिट घेतलं. आणि पुन्हा ज्यांनी या कामाची सुरुवात केली त्यांच्यावर लाथाही झाली. हा एक मोदींचा स्वभाव आहे. लोकांना ते आता समजले, लोक त्याकडे गांभीर्याने घेत नाहीत. बोला. आणखी एक महाराष्ट्रातला गंभीर विषय समोर येतो. राज्याच्या गृहराज्यमंत्र्यांनी सचिन रायगडला शस्त्र परवाना देण्यासंदर्भात शिफारस पत्र दिले आणि हे सगळ्यात महत्त्वाचं की पुणे पोलिसांनी त्याची संपूर्ण जी काही पार्श्वभूमी आहे त्याचा एक रिपोर्ट बनवला, त्याला शस्त्र परवाना देण्यास नकार दर्शवला होता, तरीही आपल्या अधिकारात हे सगळं गृहराज्यमंत्र्यांनी केले. हे पैशाचे खेळ असतात. अशा प्रकारे जेव्हा पोलीस आयुक्तांनी ज्याला शस्त्र परवाना नाकारला, पोलीस आयुक्तांनी स्वतः पुण्याच्या, आणि गृहराज्यमंत्री आपल्या अधिकारात जेव्हा त्या संशयास्पद व्यक्तीला शस्त्र परवाना देतो, ज्या अर्थी पोलिसांनी शस्त्र परवाना नाकारला त्या अर्थी तो त्यासाठी योग्य व्यक्ती नाही, त्याचं कॅरेक्टर ठीक नाही, तो गुंडांशी संबंधित आहे, त्यांच्यावरती गुन्हे आहेत, त्यांना शस्त्राची गरज नाही. आणि अशा व्यक्तीला गृहराज्यमंत्री शस्त्र परवाना देतात. अशा गृहराज्यमंत्र्यांवर महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ कारवाई केली पाहिजे. पण जे गृहमंत्री डान्स बार चालवतात, गृहराज्यमंत्री डान्स बार चालवतात, त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करणार? पण फडणवीसांच्या मंत्रिमंडळात असे एकापेक्षा एक सरस नग भरलेले आहेत. हां, काय नाही, तो ठीक आहे. एअरपोर्टचं नवी मुंबई विमानतळ, बोला, विचारा. नामकरण घोषित झालेलं नाही आणि त्यावर पाटील कुटुंबानेही नाराजी व्यक्त केली. आता मी तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती देतो. मी काय सांगतो ते ऐका. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे या देशातला एक फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ देशातलं अत्यंत महत्त्वाचं विमानतळ म्हणून जगात यापुढे नावलौकिकास येणार आहे. या विमानतळाला दिबा पाटील, लोकनेते, भूमिपुत्रांचे नेते यांचं नाव देण्याचा आग्रह स्थानिक भूमिपुत्रांचा जसा आहे तसा शिवसेनेनं सुद्धा हा आग्रह धरला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कॅबिनेटमधून हा प्रस्ताव मंजूर करून आम्ही केंद्राला पाठवला. असं वाटलं की दिबा पाटील यांचं नाव देण्यात येईल. ते द्यायला हवं होतं. कालच प्रधानमंत्र्यांनी काल विमानतळाचं उद्घाटन केलं, लोकार्पण केलं. पण उघड्या बोडक्या विमानतळाचं नाव काय त्या विमानतळाचं? माझी माहिती अशी आहे, दिबा पाटील यांच्या नावाला भारतीय जनता पक्षानं विरोध केला. इतक्या मोठ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्याची गरज नाही. ही पहिली गोष्ट. मग कोणाचं नाव दिलं जातं आपल्याला? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.